चला आज आपण बनवूया शेंगदाण्याची चिक्की। तर त्यासाठी ना मी इथे शेंगदाण्याची चिक्की बनवण्यासाठी घेतले पावणा कप हे शेंगदाणे छान भाजून घेतले आणि सालटे काढून घेतले। आता हे मिक्सर मध्ये आपण याला थोडेसे फिरून घ्यायचे, एकदम बारीक करू नका आणि एकदम जाड पण ठेवायचं नाही। हे पहा आपण मिक्सर मध्ये फिरून घेतले बघा, एकदम बारीक पण नाही आणि एकदम जाड पण नाही। तर चला आता आपण कढई मांडली गॅसवर। जेवढे आपण शेंगदाणे घेतले तेवढंच आपल्याला गूळ घ्यायचं आहे आणि गूळ मी बारीक असा चिरून घेतलाय। इथे बघा आपण गुळाचा आपल्याला जास्त वेळ पाक नाही करायचा, जास्त एकदम कडक पाक झाला ना तरी पण चक्की एकदमच कडक होती। अशा पद्धतीने एक वेळा बनवून पहा आणि दाताला अजिबात चिटकणार नाही अशा पद्धतीने बनवली तर। गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची। छान आपला गूळ असा मेल्ट व्हायला लागलाय। आता याला चालवत राहायचे, फास्ट करू नका नाही तर मग ना पाक जळाला ना पूर्ण चक्की आपली खराब होईल। याला फक्त आपल्याला 3-4 मिनिटच मेल्ट होऊन द्यायचे आणि मग गुळाचा पाक आपला तयार होईल। अशा पद्धतीने बनवली तर चक्की अजिबात दातात पण चिटकत नाही आणि खूप छान अशी होती। हे बघा 3-4 मिनिटं झालेत मला आणि गूळ आपला व्यवस्थित मेल्ट झाला आणि पाक तयार झाला याचा। आता आपण शेंगदाणे टाकूया, छान मिक्स करून घ्यायचं शेंगदाण्याच्या मध्ये। गॅस बंद करूया आपण आणि सगळी कोणास व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता 1 चमच टाकले मी याच्यामध्ये तूप। आता आपण ना एक पोळपाट घेतले मी, त्याला तूप लावून घेतले, त्याच्यावर हे सगळं मिश्रण आपण चक्कीचं काढून घेऊया। म्हणजे तुमच्याकडे बटर पेपर असेल तर बटर पेपर वापरा, आपल्याकडे तर नाही बाबा बटर पेपर म्हणून मी यालाच लावले। आता छान थोडं गरम असतानाच याला पसरून घ्यायचं आणि बेलनने असं लाटून घ्यायचं व्यवस्थित। हे बघा मी असं लाटून घेतले, बेलनाला पण तूप लावलं होतं मी थोडंसं चिटकू नये म्हणून आणि बेलनाने असं छान लाटून घेतले। आता एक गरम असतानाच आपल्याला ना याला निशाण पाडायचं, म्हणजे असं चक्की कापायची ना तसं छोटे छोटे अशा जागेवर निशाण लावूया, कारण हे थंड झाल्यावर कडक होतं ना मग निशाण नाही लागणार याला। हे बघा व्यवस्थित असं निशाण करून घेऊया। आता याला एकदम मस्त थंड होऊन देऊ, त्यानंतर तुम्हाला दाखवते मी। हे पहा थंड झाले आणि बघा मी चक्की अशी पूर्ण आपली काढून घेतली आणि मस्त एकदम चक्की छान झाली आपली बघा। हे बघा एकदम मस्त अशी आपली चक्की तयार झाली। सहज साधी सोपी झटपट बनणारी आहे। तर तुम्हाला जर हे बघा माझा व्हिडिओ आवडला ना लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब पण करा। धन्यवाद।